नमस्कार. सर्वांचे स्वागत Facebook लाईव्हमध्ये. आज आपल्यासोबत श्री सतीलाल पाटील जॉइन होणार आहे. ओके. सो आज आपण सगळेजण थँक यू एव्हरीवन ज्यांनी पण जॉइन केलेलं आहे. मी सगळ्यांचे स्वागत करते या Facebook लाईव्हमध्ये. आपल्यासोबत आज एक खूपच धाडसी व्यक्तिमत्व जॉइन होणार आहे आणि त्यांचं नाव आहे श्री सतीलाल पाटील, जे एक खूप यशस्वी उद्योजक आहे. पण त्यांनी जे कृषी क्षेत्रात काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आणि ही अशी जी व्यक्ती आहे त्यांनी एनफिल्डद्वारे 7 एशियाई देशांमध्ये प्रवास केला आणि त्याबद्दल त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे ड्रीमर्स अँड डूअर्स. सो जे स्वप्न बघतात ते स्वप्न पूर्ण करतात याचा अर्थ असा आहे. सो त्यांच्याशी आज आपण भेटूया, त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांनी ही जी या पुस्तकाबद्दल आपण सगळी माहिती त्याबद्दल बोलूया, त्यांचे विचार जाणून घेऊया. तर आता ते जॉईन होतीलच. सर, तुमचे फार फार स्वागत. तुम्ही इथे आमच्या बुकहोलिकच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आल्याबद्दल फार फार धन्यवाद. मी इंट्रोडक्शन करते माझे. तुमच्याबद्दल मी सांगितले की तुम्ही फारच यशस्वी उद्योजक आहात आणि तुम्हाला भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पण त्याबद्दल मेन म्हणजे तुम्ही जो धाडसी प्रवास केला आहे आणि त्याच्याबद्दल जे पुस्तक लिहिलंय ड्रीमर्स अँड डूअर्स त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मी सुवर्णा शिंदे, मी एक IT प्रोफेशनल आहे. पण मला पुस्तकांची फार आवड आहे आणि आय थिंक ही लहानपणापासून आलेली आहे आईमुळे. शी इज अ अविड रीडर इन मराठी. तर त्याच्यामुळे बऱ्याच वर्षांनी एक मराठी पुस्तक, छान पुस्तक वाचायला मला संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. हा जो आपला प्रोग्राम आहे हा आपण बुकहोलिक्स बुक क्लब द्वारे करतोय. बुकहोलिक्स बुक क्लब आम्ही एक 6 वर्षापूर्वी 6-7 मैत्रिणींनी मिळून सुरू केला आणि आज हजारो लोक याला जॉईन झालेले आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये म्हणता येईल. आणि आम्ही बरेच उपक्रम करत असतो. त्यामधला हा एक उपक्रम म्हणजे ऑथर कनेक्ट, ज्याच्यामुळे एक चांगले ऑथर तुमच्यासारखे आम्हाला लाभतात आणि आम्ही तुमच्याशी चर्चा करू शकतो, तुमचे एक्सपिरियन्स आणि ती खूप इन्स्पिरेशनल स्टोरीज आम्हाला या ऑथर कनेक्टमुळे होते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही जॉईन केल्याबद्दल. तर आपण एक संवाद आता सुरू करायला हरकत नाही. सर, मला विचारायचंय की हा जो तुमचा 6 देशातला प्रवास आहे, जो तुम्ही एनफिल्डनी केला, काही प्रवास मित्रांसोबत, काही एकटा केला, तर याचं म्हणजे पुस्तकामध्ये रूपांतर का करावं असं तुम्हाला वाटलं? ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे कसं होतं की आम्ही जेव्हा ही एक्सपिडिशन केली, ऍक्च्युली जेव्हा आपण म्हणतो आपण लोक 5-5, 10-10 किलोमीटर ऑफिसला बाईकवर जायला सुद्धा वैतागतात. पण जेव्हा आम्ही एवढे 8 दिवस 20,000 किलोमीटर आणि हा प्रवास जेव्हा सांगायचं होतं ते ऐकताना बरीचशी लोक रादर सगळ्यात सुरुवातीला काय मजाक करताय का राव, म्हणजे सुरुवातच अशी व्हायची. आणि जेव्हा हे जाऊन आलो आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, तर डेटा एवढा होता माझ्याकडे, जवळजवळ 5 ते 6,000 फोटोज आणि व्हिडिओ या एक्सपिडिशनचे. 7 देश अच्छा. आणि 7 देशातनं 58 दिवस प्रवास, 20,000 किलोमीटरचा. रोजचा दिवस, रोजची रात्र, नवीन अनुभव घेऊन येणारे, नवीन लोक, नवीन खाद्यपदार्थ, इतकी व्हरायटी आणि हे इतका काय म्हणतात ना त्याला मोठा डेटा होता हा. लोक विचारायचे, मित्र विचारायचे, अरे काय केलं तुम्ही एक्सपिडिशनला सांगा. तर एवढं 6-7 हजारचा व्हिडिओ आणि फोटो सांगणार कसं? म्हणजे इट वॉज रादर काय म्हणतात ना त्याला, तो टॉर्चर होता. हा, मॅमथ टास्क होता आणि ह्या तुम्हाला टॉर्चर पण होता की तुम्हाला सांगायचं खूप आहे पण तुम्ही सांगणार कसं. आणि बरेचसे प्रोग्राम्स ऍक्च्युली ठेवले युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या मित्रांच्या ऑफिसेसमध्ये आणि तिथं प्रेझेंटेशन केलं. 1-2 तासामध्ये फोटो दाखवलाय, PPT दाखवलाय. पण हे 2-3 तासात सांगता येण्यासारखं नव्हतंच. म्हणजे इव्हन आम्ही घरी सुद्धा मुलांना किंवा फॅमिली मेंबर्सना सांगू नाही शकलो डिटेल एक्झॅक्टली, कारण हे एवढा डीप एक्सपिरियन्स होता. एकदम छोट्या छोट्या गोष्टी, ते ऑब्झर्वेशन. तर त्याच्यामुळे ठरवलं होतं की लिहायचं. पण
काय लिहायचं ऍक्च्युली विना गवाणकरांकडे एकदा गेलो होतो, तर विनाताईंनी सांगितलं होतं की तू लिहून काढ एकदा हे. तर त्यांना म्हटलं अच्छा. होतं की हा लिहिणं माझा पिंड नाहीये, मी याच्यापूर्वी कधी लिहिलं नाहीये किंवा एक कॉलेजच्या दिवसात कविता सोडल्या तर बाकी दुसरं काही गद्य तर कधी लिहिण्याचा अनुभव नाहीये. तर त्याच्यामुळे मी तो विषय खूप सिरियसली घेतला नव्हता. पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी फार्म हाऊसला अडकलो माझ्या, सुदैवाने हार्ड डिस्क होत्या, डायरी होती, बाकीच्या गोष्टी होत्या. तर ठरवलं की आता बिझनेस बंद आहे, बाकी सगळं बंद आहे. तर काय आपण ॲटलीस्ट हे लिहू शकतो किंवा हे एक्सपिरियन्स आपण पेन डाउन करू शकतो. तर बरोबर. त्याच्यामुळे लिहायचं ठरवलं. पण लिहिणं माहीत नव्हतं. मग काही पुस्तकं डाउनलोड केली, हाऊ टू राईट अँड ऑल दॅट. आणि सगळ्यांनी अच्छा. हेच सांगितलं की तुम्ही जसा विचार करता तसं लिहा. आणि मग त्याच्यानंतर आलं की म्हणजे मारून मुटकून लिहू नका, फ्लोमध्ये लिहा. तुम्ही जसं रोज विचार करता नॉर्मल याच्यामध्ये तसं तुम्ही लिहा. मग मी विचार असा केला की आपण तर विचार छान करतो एकदम, म्हणजे असा रंगीबेरंगी विचार असतात. म्हणून म्हणजे जसेच्या तसे आपल्याला उतरवायला पाहिजेत. आणि मग ते फ्लोमध्ये उतरवत गेलो. मी माझ्या आयपॅडवर लिहत गेलो हँड रिटन नोट्स याच्यातने. संतोष डुकरे म्हणून जे संपादक आहेत त्याचे, एडिटर आहेत. त्याला पाठवत गेलो. संतोषने ते टाइप केलं आणि पुढे आम्ही त्याला हे केलं. तर असे जवळपास 3 आठवड्यामध्ये 1100 पानं हाताने लिहून काढली. वॉव! आणि त्या हाताने? 1100 पानांचा फ्लो होता. बाकीचं डिस्ट्रॅक्शन्स काहीच नव्हतं. म्हणजे सगळे धूळ डोक्यातली खाली बसले होते. त्याच्यामुळे इट वॉज ऑल क्लिअर. तर हा इट इज समथिंग ना, म्हणजे इट्स अ प्युअर काय म्हणतात ना, प्युअर इमोशन्स होत्या. म्हणजे बाकीच्या बिझनेस नाही, टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, लोनच्या बरोबर. हप्त्याचं टेन्शन नाही, पेट्रोल, डिझेल, महागाई काही नाही. त्या म्हणजे तो महिनाभर वॉज अ गॉड गिफ्ट असं म्हणता येईल याच्यामध्ये माझ्यासाठी तरी. तर अशा पद्धतीने हे पुस्तक अस्तित्वात आलं. तर दॅट वॉज द थॉट की आपल्याला असं सांगता येत नाही म्हणून आय प्लॅन टू ब्रिंग इट इन अ फॉर्म ऑफ बुक. ग्रेट. पण खरंच त्याचा आम्हा सर्वांना फार फायदा होणार आहे आणि होतो पण आहे. इट्स व्हेरी इन्स्पिरेशनल बुक आय मस्ट से. मी पुस्तक वाचलं आणि मला लक्षात आलं की तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा तुम्ही गेलात, अनेक लोकांनी तुम्हाला, अनोळखी लोकांनी ज्यांना कधी तुम्ही भेटले नाही, कितीतरी लोकांची भाषा देखील कळत नव्हती आणि अशा लोकांची तुम्ही भेटल्या. मला काही नावं इथे घ्यायची जी मला आठवतात. ती म्हणजे टीन होता जो म्यानमारमध्ये तुमच्यासोबत ॲज अ गाईड सारखा होता आणि त्याचा मुलगा नंतर रिटर्न जर्नीला, फांग, टिमॉन, दोघं जण लव्हली कपल, आणि सेल्वी जी म्हणजे लाईक गॉड सेंड मला. तुम्ही पण लिहिलंय कदाचित ते. पण मला असं वाटलं की अशी जी लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही भेटलात आणि आता मग जेव्हा तुम्ही ही पुस्तक लिहिलं, तुमचा एक्सपिरियन्स लिहिला, तर या लोकांसोबत पुन्हा कधी भेटण्याचा तुम्हाला योग आला का? किंवा तुम्हाला त्यांना या पुस्तकांबद्दल काही माहिती आहे का? की त्यांचा इथे मेन्शन केलेलं आहे? त्याबद्दल सांगा. त्या लोकांबद्दल सांगा. ह्या एक्सपिडिशनमध्ये ना लिटरली शेकडो लोक भेटले. काही पुस्तकामध्ये लिहिली, काहींना मला नाही लिहिता आले याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं म्हणजे इंटरनॅशनलमध्ये फांग आणि तिमोनचे लँग्वेजेस प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे अगदी कम्युनिकेशन वॉज डिफिकल्ट. त्याच्यामुळे त्यांना नंतर मला कॉन्टॅक्ट नाही झाला. सेल्वीचं एक्सपिडिशन कंप्लीट होईपर्यंत कम्युनिकेशन होतं. नंतर माझ्या ऍक्सिडेंट आणि या सगळ्या याच्यामधनं कम्युनिकेशन माझा ब्रेक झाला. पण 3 माझ्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे. आम्ही नंतर बऱ्याचदा बोललो सुद्धा. म्यानमारमध्ये आम्हाला काही एक्झिबिशन्स करायचे होते किंवा आम्हाला नंतर हाच पॅच सायकलवर करायची इच्छा होती. तर त्या निमित्ताने पण त्याच्याशी बोलणं झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा जो गाईड आहे हताय म्हणून, मिस्टर हताय म्हणून, तर तोही मध्ये काही दिवस कॉन्टॅक्टमध्ये होता. पण आता म्यानमारमध्ये जे मिलिटरी इन्व्हेजन आणि चाललंय. सगळं बरोबर. होतं त्याच्यामुळे कम्युनिकेशन ब्रेक झालंय. पण मला सगळ्यात याच्यामध्ये अजून भारतातले जे होते, आता भारतामध्ये किकी होती, किकी हरालो, किंवा सॉरी तिचा नवरा कोरोनेट, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न बायकरचे विकी होता, आरोम होता. राईट. तर ती लोक करेक्ट. कॉन्टॅक्टमध्ये आहेत. रणबीर आहे एनआरएमचा जो हो. तोही अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर ही लोक कॉन्टॅक्ट करतात. तर त्यांना पुस्तकाची ऍक्च्युली माहिती जास्त नाहीये. म्हणजे दे नो, म्हणजे फेसबुकला कनेक्टेड आहेत किंवा इनडायरेक्टली व्हॉट्सअपमधनं जातं. पण लँग्वेज मराठी पुस्तकाची असल्यामुळे त्यांना तो तेवढा अजून हां. ग्रॅव्हिटी नाहीये. बट व्हॉट वी आर प्लॅनिंग इज
आपण या जेवढ्या देशात गेलो या सगळ्या लँग्वेजमध्ये बुक ट्रान्सलेट करणार आहोत. आपण भूतानीमध्ये करणार आहोत, म्यानमारी लँग्वेज, थाई, मलय, कंबोडियन, सिंगापूर या सगळ्या लँग्वेजमध्ये बुक ट्रान्सलेट करणार आहोत. तर मी त्यावेळेस त्या आता तुम्हाला लोकांना नेक्स्ट प्रश्न तोच विचारणार होती, की इंग्लिशमध्ये नाही नाही ट्रान्सलेट करायला काही हा हरकत नाही. इतकं आय मीन त्याच्यावर मस्त पुस्तक आहे. त्याच्यावर मी येतोय अमेझिंग. त्याच्यावर मी येतोय लेट मी कम्प्लीट दिस क्वेश्चन फर्स्ट की अजून सॉरी. एक महत्वाचा व्यक्ती आहे जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे या सगळ्या याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने, तो म्हणजे डॅनी वॉकर म्हणजे डॅनियल लिम, जो येस. सिंगापूरवरनं चालत चालत भारतामध्ये येत होता. तर तुम्हाला तो मग माझ्या ऍक्च्युली आम्ही जात होतो आणि तो येत होता. तर तो या सिंगापूरवरनं चालत भारतात आला, भारतातून नेपाळमध्ये गेला, नेपाळमधनं तो चालत चालत पुण्याला आला. तो माझ्याकडे जवळजवळ 9 दिवस मुक्कामाला होता इथं पुण्यामध्ये. आम्ही एक्सपिडिशन आणि सगळं आटपून आल्यानंतर 9 दिवस माझ्या बरोबर होता. आम्ही खूप छान दिवस घालवले, इंटरॅक्ट केल्यात, कुछ शेअरिंग छान झालं आमच्या ह्याच्यामध्ये. तो इथून चालत इथून मुंबईला गेला. मग आम्ही त्याच्याबरोबर तळेगावपर्यंत चाललो सुद्धा एक दिवस. अच्छा. आणि तिथनं तो ओमानला गेला बाय एअर. ओमानवरनं चालत चालत तो सौदीला गेला, तिथून टर्कीला गेला, तिथून लंडनला गेला आणि आयर्लंडमध्ये त्याने त्याची ती वॉकिंग ट्रिप संपवली. पण ते या सगळ्या जर्नीमध्ये तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. त्याच्या पुस्तकामध्ये त्याने इथल्या स्टेवर एक काही पानं लिहिली सुद्धा, छान लिहितो होतो, त्याचंही पुस्तक येत आहे. तर आणि त्याच्यानंतर तो सिंगापूरमध्ये आणि आता अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे व्हॉट्सअप किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये. तर काही मंडळी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काही मंडळींचा कॉन्टॅक्ट सुटलाय. मी अजून एक एक्सपिडिशन करायला लागेल रिकनेक्ट व्हायला. नक्कीच, नक्कीच. आणि एक फार गमतीदार प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. काळोखाची मला पर्सनली भीती वाटते. ओके. म्हणजे मी रात्री 2 वाजता उठूनही रूमच्या बाहेर जाऊ शकत नाही. तर ओके. तुम्हाला जेव्हा तुम्ही एकटे किंवा मित्रांसोबत पण एकटे स्पेशली जेव्हा प्रवास करत होता, तेव्हा तुम्हाला कधी असं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज किंवा जे म्हणतात ना, एक भीती असते, की अरे भूत आणि आपण जे किंवा आपण जे हिंदी पिक्चरमध्ये किंवा बघतो, तर तसा काही असा एक्सपिरियन्स गमतीदार काही सांगू शकाल का? ऍक्च्युली म्हणजे खरं सांगायचं तर सायन्सचा विद्यार्थी आणि सायंटिस्ट असल्यामुळे माझं म्हणजे भूत असलं तरी तो काहीतरी एखादी ववलन किंवा एनर्जी काहीतरी असलं तर सायन्सचाच पार्ट असेल आणि मे बी त्याच्यावर रिसर्च करायला मिळेल असे अशा अँगलनेच मी बघतो त्याला. आतापर्यंत मला भूत दिसलं नाही. म्हणजे लहानपणी सुद्धा आम्ही स्मशानात जाऊन भजन केलंय नाही, नाही. किंवा हां, हां. हा सांगतो ना मी. हा मला कळला तुमचा प्रश्न. मी हां. की भूताला भेटायचा खूप प्रयत्न केलाय लहानपणापासून. स्मशानात जाऊन भजन केलंय, दही खाल्लंय किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी केल्यात. या प्रवासामध्ये आपण भीती वाटते. हां. भीती बऱ्याचशा ठिकाणी वाटते. म्हणजे मला भूत असतील किंवा भूतासारखं काहीतरी असेल अशी थोडीशी भीती सगळ्यात पहिले वाटली होती. आम्ही गुमल्याला जात असताना रात्री, की आमची बाईक एक बाईकचं सायलेन्सर इतकं तापलं, लिटरली लाल झालं होतं ते, म्हणजे लाल भडक असं भट्टीत तापल्यासारखं. मग आम्ही आणि महेशने आम्हाला दोघांना आम्ही दोघं जण पुढे गेलो गुमल्याला हॉटेल वगैरे बुक करायला आणि इट वॉज राईट 9, 10, 10, 11 वगैरे असतील रात्रीचे. आणि रस्त्याला फक्त आम्ही दोघंच जात होतो, पूर्ण असं डोंगर दऱ्यातनं आणि असं घाट वगैरे काय काय पूर्ण काळोख. आणि आमच्या मागे एक कार येत होते, 2 लाईट फक्त. तो जवळ यायचा आणि थांबायचा, जवळ यायचा म्हणजे आमच्या पुढे पण जात नव्हता. मी स्पीड कमी गेला की तो स्लो व्हायचा, मी फास्ट आलो की तो, आणि अख्खा रस्ता सुनसान. तर तेव्हा एक भीती वाटली होती की एक्झॅक्टली काय हा भूत आहे, दरोडेखोर आहे का काय अजून. तर पण तो वेलविशरच निघाला नंतर. दुसऱ्यांदा मला भीती वाटली होती जेव्हा मी सोलो तिकडनं आलो, म्हणजे सोलो जेव्हा मी सिंगापूरवरनं परत आलो तर याच्यामध्ये नागालँडमध्ये इम्फाळमध्ये रादर मणिपूर आणि नागालँडच्या मध्ये तिथं मला रात्र झाले होते आणि तिथं नक्षलवादी होते ऍक्च्युली ते. पण मला तिथं वाटलं होतं की हे भूत आहे आणि अंधार झाला आणि फक्त आकृत्या दिसतात रस्त्याच्या बाजूला, बाकी काहीच कळत नाहीये की ही माणसं आहेत का भूत आहेत का काय. तर दॅट वॉज द टाइम. तेव्हाही मी बऱ्यापैकी सपकलो होतो. तर दॅट वॉज द वन हे. पण एक आहे की जेव्हा असे काही पॅचेस तुम्ही रात्री ड्राईव्ह करता ना, मध्येच तुम्हाला असा एक हवेचा गरम पॅटर्न लागतो.
म्हणजे जर तुम्ही जर खूप हे करून म्हणजे हे असाल तर की असं जाताना एकदम थंड हवा आहे आणि तुम्हाला पुढचे 3-4 सेकंद फक्त असा काहीतरी पॅच लागतो याच्यामध्ये यू फील करे एकदम उबदार वाटतं, इथं गरम वाटतं. पण चेंजेस तर काही नाहीत आजूबाजूला. त्या आजूबाजूला नदी नाहीये किंवा अजून काही असं घरं नाहीयेत किंवा असा एरिया नाहीये. तर अशा गोष्टी काही वेळा जाणवतात. मग त्याला आपण पॅरानॉर्मल म्हणायचं किंवा अजून काय म्हणायचं किंवा काय जिओलॉजिकल तिथले हे असतील किंवा व्हॉटएव्हर. तर कारण मी अशा मॅग्नेटिक हिल्सवरही बघितलं की जिथे उतारावर पाणी टाकलं तरी हां. वरती उलटं पाणी जातं. दिस इज ड्यू टू मॅग्नेटिक हे किंवा अशा काही ठिकाणी आहेत की जिथं झोपलं की तुम्हाला झोपच लागत नाही किंवा स्वप्न पडतात किंवा काय होतात. जेव्हा तुम्ही असं रस्त्याच्या बाजूला कॅम्पिंग करतात तर ते जनरली जाणवतं की इथं झोप लागत नाही बाबा, जागा बदलायला पाहिजे असं. मग त्याला आपण भूत अच्छा. म्हणायचं का अजून काय म्हणायचं दॅट इज अप टू अस. पण भीती वाटते. करेक्ट. डेफिनेटली भीती वाटते. पण चला. म्हणजे मीच अशी एक नाहीये. राइट. तर एक आणि प्रश्न असा होता, की तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा सगळी मित्र होती. आय एम शुअर की जेव्हा हा डोक्यात प्रश्न आला, की आपण ट्रॅव्हल करायचं, मित्र जॉइन झाली. पण येताना अ, तुम्ही ठरवलं, की नाही मी एकटा जाणार, कुणी माझ्या सोबत असो की नाही. पण जेव्हा हे घरच्यांना सांगितलं, स्पेशली बायकोला म्हणा किंवा आपले आई असते, जे फारच काळजीवाहू लोकं असतात. तर तुम्ही ते कसं मॅनेज केलं? म्हणजे त्यांना एक्सप्लेन करणं, की नाही मी करतो, मी येतो म्हणजे लाइक म्हणजे कसा तो घरच्यांबद्दलचा मला एक अनुभव ॲक्चुअली आपल्या प्रेक्षकांपर्यंत ॲक्चुअली जाणून घ्यायचा आहे. आय गॉट युअर क्वेशन. हा प्रत्येक ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न असतो. कारण अच्छा. प्रत्येक माणसाला अशी फॅमिली पाहिजे असते, की अरे अशी लगेच पटापट परमिशन मिळाली की किती भारी ना. तर हं, ॲक्चुअली राहिली गोष्ट फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर्सला एक कॉन्फिडन्स आहे, की आतापर्यंत लाईफमध्ये जे काही केलंय ते हं. काय म्हणतात त्याच्यात चुकीचं काही केलेलं नाहीये किंवा जे काही बरोबर. केलंय ते कन्स्ट्रक्टिव्ह वेनेच केलंय. त्याच्यामुळे एक विश्वास आहे, की बाबा हा माणूस करेल, हा चुकीचं काही करणार नाही. त्यावेळेस विरोध होता, नाही असं नाही किंवा चिंताही होती. पण मी 10,000 किलोमीटर लांब होतो आणि मी फक्त फोनवर परमिशन घेतली आणि परमिशन घेतली म्हणणाऱ्याने मी परत येतोय असं सांगितलं फक्त. तर सांगितलं. त्यावेळेस इन्फॉर्म केलं. इन्फॉर्म केलं सॉर्ट ऑफ आणि त्यावेळेचा मी थोडासा वेगळा होतो. थोडा खूप काय म्हणतात त्याला सॉर्ट ऑफ थोडासा अग्रेसिव्ह इम्पल्सिव्ह. होतो. थोडासा हां, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये एखादी गोष्ट ठरवली तर काही झालं तरी करायचं म्हणजे करायचं. समथिंग असा स्वभाव होता. माझ्या टीममेट्सनी मला थांबवलं होतं, की नको जाऊ असं. पण ते डोक्यात घुसलं एकदाचं आणि वाटलं, की इट इज डुएबल, इट इज अचिव्हेबल. कारण आपण आलोय एवढ्या लांब आणि रस्ता तर आपल्याला एकदम काही असं डिफिकल्ट काही हं. वाटत नाहीये. आणि आत्तापर्यंत कोणी गेलेलं नाहीये परत येऊन. तर धिस इज अ चान्स. कारण जर मला करायचं असेल तर परत येऊन जायला लागेल म्हणजे एवढं अंतर यायलाच लागेल. तर मी ऑलरेडी अर्धं आलेलो आहे. तर आता मला मी कॅल्क्युलेट केलं मला वाटलं मी 10 ते 12 दिवसात इझिली जाऊ शकतो परत याच्यामध्ये. हं. तर त्याच्यामुळे परमिशन काय म्हणतात ना त्यांना नाराजीने जबरदस्तीने दिली असेल मे बी. पण दे एक्सेप्टेड की बाबा आता ठीक आहे पहिले घरी तर या. आहे ते आता इथनं एवढ्या लांबनं हे करण्यापेक्षा. पण नंतर जे काही झालं त्याच्यामध्ये द वे दे सपोर्टेड इट इज लाइक म्हणजे अ, हे कुठलीही कॉमन फॅमिली करणार नाही त्याच्या बियॉन्ड सपोर्ट सगळ्यांनी केला आणि अजूनही उभे आहेत आणि त्याचा फायदा रादर आम्हाला सगळ्यांनाच होतो की आम्ही वी वी इमर्ज मोर स्ट्रॉंगर पूर्वीच्या याच्याने आणि बरोबर. फॅमिलीला अगदी मुलांपासून सगळ्यांमध्येच आता ॲडव्हेंचरचं बाळकडू आलेलं आहे आणि दे अल्सो डिड सम येणारच. घरातच अशी इन्स्पिरेशनल व्यक्ती असेल, तर त्याचे पडसाद सगळीकडे पडतातच. बरोबर, अ, बरोबर. तुम्ही एवढ्या सगळ्या देशांमध्ये फिरलात आणि तुम्ही स्वतः एक ॲग्रीकल्चर फील्डमध्येच तुमचा बिझनेस आहे. कृषीप्रधान देश आहे आपला पण आणि हे सगळ्या एशियन कंट्रीजमध्ये तुम्ही गावागावात फिरला आणि तुम्ही काही गोष्टींचं मेन्शन देखील केलं पुस्तकात त्यातले शेती पद्धतीचं. तर मला एक विचारायचं होतं, की आधुनिक किंवा पारंपरिक शेती जी तुम्ही बघितली या बाकी सगळ्या देशांमध्ये, त्यातलं हं, हं. कुठलं कुठलं काही ज्ञान म्हणा किंवा जो पद्धत आहे ती तुम्हाला असं वाटतं का, की आपण आपल्या देशात त्या त्याचा उपयोग करू शकतो त्या तंत्रज्ञानाचा? ओके. ॲक्चुअली जेव्हा या प्रवासात ना जाताना खूप असं शेती किंवा या बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व्ह करता नाही आल्या. पण येताना मी भरपूर केलं. म्हणजे येताना मी रिसर्च इन्स्टिट्यूट्स आणि युनिव्हर्सिटीजला भेटी दिल्या.
विद्यार्थ्यांबरोबर, सायंटिस्ट बरोबर इंटरॅक्शन केल्या, बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या. इव्हन रस्त्याच्या बाजूला शेतकरी, फ्रुट्स विकणारे लोक किंवा वेंडर्स, पेस्टिसाइड शॉप्स, अशा अशा जिथं दिसलं तिथं गेलो आणि आय ट्राय टू इंटरॅक्ट. याच्यामध्ये मला काही गोष्टी सांगता येतील. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही टेक्नॉलॉजी वाईज म्हटलं तर म्यानमारमध्ये मला एक छान दिसलं. त्यांनी ना डक्स पाळले होते. जवळजवळ मला वाटतं 200-300 बदक, अच्छा. 200-300 बदक शेतात नुसते फिरत होते सगळ्या, आणि पाणी भरलेलं होतं त्या शेतात सगळ्या याच्यामध्ये. मेन क्रॉप तर होतच, आणि दे वर इटिंग ऑल इन्सेक्ट्स अँड ऑल दॅट. दिस इज वन ऑफ इंटिग्रेटेड फार्मिंग एक्झाम्पल, की झाडाला लागणारे किडे बदक खातात आणि बदकाचे जे विष्ठ असते त्याच्यातनं फर्टिलायझर मिळतं आणि इट इज पोटॅश रिच असते आणि ते याच्यामध्ये. तर दिस वॉज अ इंटिग्रेटेड फार्मिंग. हे ऍक्च्युली ते अशी मॉडेल्स आपल्याकडे रादर आपल्याला डेव्हलप करता येतील आणि ट्रॅडिशनल फार्मिंगला चिकन किंवा याची जोड आपल्याला देता येईल या सगळ्या याच्यातनं. एका ठिकाणी म्यानमारमध्येच त्यांनी लाईट ट्रॅप्स, म्हणजे आपल्याकडे लाईट ट्रॅप म्हणजे असं कंदील बनवतात, त्याच्या खाली केमिकलचं भांडं ठेवतात आणि रात्री मग ते सगळे मच्छर, म्हणजे सगळे किडे आले की ते केमिकलमध्ये मरतात. म्हणजे अशा पद्धतीने शेतामध्ये ते कंट्रोल करतात. त्याने अच्छा. शेतातच असे खड्डे खोदले होते, पाणी टाकून रॉकेल टाकलं होतं आणि वरती एक लाईट लावला होता फक्त असं हे करून. आणि दिस वॉज म्हणजे कमी खर्चातला इतका छान होता आणि पूर्ण कुंड हे किड्याने भरलेलं होतं. तर दिस वॉज वन ऑफ द सिम्पल आहे, की इथं हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा तो जुगाड छान होता. तसे जुगाड करून आपण बराचसा खर्च वाचवू शकतो आपल्या याच्यामध्ये. याच्यातले अजून काही दुसरं म्यानमारमधलंच जे पेट्रोलची शेती, जे याच्यामध्ये मी लिहिलंय, दिस इज वन ऑफ द थिंग, की तिथं पेट्रोल लोक लिटरली त्यांचा बोर मारून काढतात आणि कंपनीला विकतात. काढतात. तर आपल्याकडे पण जुनागड आणि बाकीच्या बऱ्याचशा ठिकाणी असं काही ठिकाणी पेट्रोलचे हे आहेत. पण इंधन शेती आणि आता एवढी कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे इट इज नॉट ओपन ॲज तिकडच्या याच्यामध्ये. म्यानमार प्रमाणे. बरोबर. त्याच्यानंतर अजून हे सांगता येईल, की थायलंडमध्ये एक गोष्ट लक्षात आली, की थायलंडमध्ये इतका केमिकल, कारण काय की थायलंड हे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. त्याच्यामुळे फूड प्रोडक्शन हा मेन मुद्दा आहे तिथला, की तुम्हाला एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, फ्लावर्स आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. त्यातल्या त्यात थायलंडची इकॉनॉमी ही मोस्टली टुरिझम आणि एक्सपोर्टवर आहे. ते खूप एक्सपोर्ट करतात आणि ऍग्रिकल्चर गुड्स तर खूप एक्सपोर्ट करतात, राईट फ्रॉम फूड्स, फिश, क्रॅब्स, प्रॉन्स आणि सो मेनी थिंग्स. तर ते एक्सपोर्ट ओरिएंटेड ऍग्रिकल्चरसाठी दे यूज लॉट ऑफ केमिकल्स. आणि अच्छा. थायलंडमध्ये इतके केमिकल पेस्टिसाइडचे रेसिड्यू आहेत त्यांच्या फूडमध्ये. तर जेव्हा मी तिकडे फिरलो तर पेस्टिसाइडच्या म्हणजे जनरल स्टोर्समध्ये मला ग्लायकोसाइड सारखं जे तणनाशक आहे, कीटकनाशक आहे, विच इज कार्सिनोजेनिक, कॅन्सर कॉझिंग, आतापर्यंत अरबो रुपये त्यांनी कंपेन्सेशन म्हणून लोकांना दिलेत कॅन्सर झालेत म्हणून, ज्या कंपनीने ते हो. ते केमिकल टोमॅटो केचपच्या बाजूला असं ठेवलेलं आहे तिथं, किंवा अशा गोष्टी मला हां, तुम्ही हे दिसल्या. तर मेन्शन केलंय पुस्तकात. हां, हां. तो सिरियसनेस बरोबर. नाहीये लोकांमध्ये. तर दिस इज वन ऑफ द थिंग, की आपण पण थायलंडच्या वाटेला जायला नको, की ग्रोथमध्ये एक्सपोर्ट्स आणि लोकल अन्नधान्याची वाढ होताना आपण याच्यात जाण्यापेक्षा आपण ट्रॅडिशनल किंवा सस्टेनेबल टेक्नॉलॉजीचा वापर एक करून जर आपण प्रोडक्शन केलं तर दिस इज वन ऑफ द, ही शिकवण पण तिथनं रादर मिळाली, की आपला प्रवास हा थायलंडच्या दिशेने तर जात नाहीये ना या सगळ्या याच्यामध्ये. तर अशा काही गोष्टी जाणवल्या मला याच्यात. दुसरा प्रश्न पुन्हा या एशियन देशांविषयीचा आहे. तो म्हणजे तुमचा जो अनुभव आहे, बरेच लोकांशी तुम्ही भेटलात, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. तर अक्रॉस या 7 ते 8 देशांमध्ये जे तुम्ही फिरलात, तुम्हाला एक कुठली तरी कॉमन गोष्ट, गुण म्हणा किंवा अवगुण किंवा व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू से इट, जी तुम्हाला कॉमन वाटली या 7 देशांमधलं, मतलब म्हणजे काय? असा माझा प्रश्न होता, की कुठली एक समानता तुम्हाला या देशातल्या लोकांमध्ये जाणवते? समानता खूप आहेत. ॲक्चुअली खरं तर या देशात गेल्यावर वाटतं, की आपण ना जुन्या भारतात फिरतोय. जुन्या भारतात म्हणजे मी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने नाही म्हणत, मी कल्चरच्या दृष्टीने म्हणतो. कल्चर इतकं समान आहे. जर फक्त कुठली एकच गोष्टी म्हणायची झाली तर संस्कृती. इतक्या सिमिलॅरिटीज आहेत. ते आपल्यासारखंच वाकून नमस्कार करणार. ओके.
त्याच्यानंतर पूजा कर, अगरबत्ती आपल्यासारखी असते, नैवेद्य दाखवतात. त्यांच्या घराबाहेर एक तुळशी वृंदावनासारखं, त्याला सनफ्राफ रूम म्हणतात, ते त्याला इट्स अ स्पिरिट हाऊस, आत्माघर. आणि रोज त्याला सकाळी नैवेद्य दाखवणार. आणि कल्चर सगळं आपल्यासारखं. त्यांच्या फॅमिली गावामध्ये, आता शहरामध्ये तर ठीक आहे, पण गावामध्ये नवरा बायको असतात, नातवंड असतात, मुलगा असतो, सून असते, म्हणजे कंप्लीट फॅमिली असते. ओके, आपल्यासारखं एकत्र बसून जेवण करतात. तर संस्कृती इतक्या सिमिलर आहेत. आणि बुद्धिझम हे करतात, त्याच्यामुळे स्पिरिच्युअलिटी आहे. तर खूप सिमिलॅरिटी आहे. उलट मी तर म्हणेन भारतापेक्षा कल्चरली कल्चर जोपासणारं म्हणता येईल आपल्याला. रिच तर आपणही आहोत, आपण त्यांच्यापेक्षा जास्त राहतात. आणि कल्चर, संस्कृती आपल्याकडनंच तिकडे गेली, ह्या ज्या सगळ्या इंडियन कल्चर आहे. पण जे पाळतायत, ज्या पद्धतीने ते लोक फॉलो करतायत, आणि खूप पोलाईट आहेत. म्हणजे लोक असं तुम्हाला बोलताना ते इतकं असं मंजूळ आवाजात बोलतात, असं वाटतं की गाणंच म्हणतायत हे लोक. तर एवढं ते असं लो टोन मध्ये शांततेत, म्हणजे आपण बोलताना बरेचदा असं ॲरोगंट भासतो त्यांच्या पुढे. आणि बरेचदा आपल्याला असं गिल्ट वाटतो, अरे मी ॲरोगंट, तर मी जरा जोरात बोललो का, मी जरा हळू बोलायला पाहिजे होता का. म्हणजे इतकं सुंदर हे आहे. तर आपल्याला कल्चरल कनेक्ट डेफिनेटली आहे. अँड दे ऑल्सो फील. बुद्धा इज द बिगेस्ट कनेक्ट. बुद्धा इज द बिगेस्ट कनेक्ट. ती लोक, आता मी फांग आणि तिमोनच्या घरात थांबलो होतो, तर ते बुद्ध गयाला येऊन गेले होते. तर इथले सगळे फोटो वगैरे त्यांनी मला दाखवले, की अरे आम्ही तुमच्या देशात आलो, आणि आम्हाला, आणि सगळे लोक, इव्हन कंबोडियातले लोक तर म्हणतात की आम्ही हिंदूच आहोत, आम्ही फक्त नावाला ख्रिश्चन हे आहोत, बुद्धिस्ट आहोत, पण आम्ही बाय हार्ट हिंदूच आहोत. आम्ही सगळं तसंच आहे. आपल्यासारखे गणपती होतात तिकडे, आपल्यासारखे गौरी होतात, मंदिरं आहेत, सगळं पूजा अर्चा सगळं सेम आहे. फक्त आपण जाताना काय करतो, आपण बँकॉकला जातो, कोलालंपूरला जातो, सिंगापूरला, आपण शहरं बघतो. आणि हे शहरं सगळे इंग्रज आळलेली आहेत. ओके, खरं कल्चर आहे ते तिथल्या खेड्यापाड्यांमध्ये. खेड्यापाड्यांमध्ये गेलं तर आपल्याला असं जुन्या सांस्कृतिक जो भारत होता त्याच्यात फिरल्याचाच तुम्हाला फील येतो. थँक्यू सर. वेगवेगळ्या देशांमध्ये हा मला सांगायचं वाटतं, जे जॉईन झाले त्यांना, की सरांनी, आपण फूड चॅनलवर बघितलं की खूप वेगवेगळे पदार्थ असतात, आणि सरांनी खूप पदार्थ ट्राय केले, म्हणजे खूप, म्हणजे अगदी किडे माकोडे देखील ट्राय केलेले आहे. तुम्ही त्याबद्दल लिहिलेलं आहे. पण मला विचारायचंय तरी सुद्धा सर्वांसमोर, की हे म्हणजे काय, म्हणजे का, म्हणून तुम्हाला असं वाटलं की नाही, बिकॉज तुमच्याकडे बरेच ऑप्शन होते, पण तरी सुद्धा कॉकरोच का खावा, आणि खाल्ल्यानंतर त्याचं फील कसं होतं, हे मला पुस्तक वाचताना हेच होतं की हे कसं वाटत असेल. ऍक्च्युअली मी माझ्या बिझनेसच्या निमित्ताने भरपूर फिरतो. तर एक फील हे असतो की आपण घरचं तर इथं खातोच ना, पण ज्या देशात गेलो त्या देशातलं, त्या लोकांना जर समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे ते काय खातात हे त्यांच्या चवीने आपण रादर एक्सपिरियन्स केलं पाहिजे. चायनाला नावं ठेवायची की ते किडे खातात म्हणून, पण एवढे 150 कोटी लोक खातायत, म्हणजे काहीतरी त्याला व्हॅलिड काहीतरी असेलच ना, त्यांची काहीतरी थॉट प्रोसेस असेल त्याच्या मागे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी लोकल फूड खाणं प्रिफर करतो. आणि या एक्सपिडिशनमध्ये ठरलंच असं होतं की त्या ठिकाणी जे बनेल ते एक्सप्लोअर करायचं आणि ते खायचं. आणि एक्सपिडिशनमध्ये अन्नावर, फूडवर अभ्यास करायची, म्हणजे आम्ही कामं वाटून घेतली होती. तर माझ्या वाट्याला फूड आलं होतं, तर मी फूडवर खूप अभ्यास केला होता की तिथल्या डिशेस काय असतात, ते कशा पद्धतीने खातात वगैरे. तर जेव्हा आपण एखाद्या अन्नाला हे करत असतो ना, तेव्हा त्याची ऑथेंटिक टेस्ट जी आहे, रेफरन्स स्टँडर्ड जो आहे तो आपल्या मेमरीमध्ये साठवतो. आता काय होतं की आपण खातो चायनीज आणि आपण काय म्हणतो की अरे नाही, मला नाही आवडलं, कारण काय आपण इंडियन टेस्टला कम्पेअर करत असतो. कम्पेअर कोणाला केलं, म्हणजे जर तुम्ही ऍपलला ऍपल बरोबर कम्पेअर केलं तर इट्स ओके, पण जर तुम्ही ऍपलला जर अननसाबरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला ते बरोबर येणारच नाही कंपॅरिझन. तर त्याच्यासाठी मला ते फूड ऍटलिस्ट, म्हणजे पोट भरून खाणं नाही झालं, पण ऍटलिस्ट टेस्ट करायचं होतं. आणि म्हणून मी तिथं लिटरली कॉक्रोचेस, विंचू, त्याच्यानंतर बिटल्स, तर हे सगळे, इव्हन बेडूक, तर ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या याच्यातनं. बेडूक तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला डोळे बंद करून खाऊ घातला तर लिटरली चिकन सारखाच लागतो. म्हणजे तुम्हाला कोणी सांगणार नाही की चिकन नाहीये हा, असं. बेडूक. तर आणि हा कंबोडियामध्ये तर खूप खातात या सगळ्या ह्याच्यामध्ये.
पण विंचू आणि हे जे सगळे असतात ते हे सगळं मातकट मातकट असतं. मी एक दोन घासापेक्षा जास्त खाऊ शकलो नाही त्याला. पण ऍटलिस्ट माझ्या डोक्यामध्ये त्याचा फायदा असा झाला की सगळ्यांच्या चवी स्टोर आहेत. ही विंचवा सारखी लागते किंवा हे बेडकासारखं लागतं किंवा काय म्हणतात ना त्याला हे बिटल सारखं लागतं, हे डोक्यामध्ये चव आता स्टोर झाली आहे. तर ते खाण्यामागचा माझा हेतू हा होता की चवी आपल्याला माहीत असाव्यात आणि कुठल्याही अन्नाला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण ते अगोदर एक्सप्लोर करावं, ते बघावं. आणि अन्न शेवटी अन्न असतं. जरी ते आपल्या संस्कृतीत बसत नसलं तरी कुणाच्या तरी संस्कृतीत बसणारं अन्न आहे. तर ह्या थॉट प्रोसेसनेच मी ते टेस्ट केलं सगळं. तुम्ही दोन्ही प्रकारचे ट्रॅव्हल केले. एक तर ग्रुप ट्रॅव्हल जे मित्रांसोबत जाताना आणि येताना सोलो ट्रॅव्हल. तर तुमचा पर्सनली तुम्हाला कुठलं ट्रॅव्हल हे वाटलं की नाही मी नेक्स्ट टाइम करील तर ग्रुप ट्रॅव्हलच करील, मी नेक्स्ट टाइम करणार तर सोलो ट्रॅव्हल, तर तो म्हणजे एक तुम्ही चॅप्टर 24 बाजूला ठेवा, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कुठलं तुम्हाला आवडेल करायला पुन्हा? ऍक्च्युली ना ह्या दोघांचा जॉनर वेगळा आहे, या दोघांचा फ्लेवर वेगळा आहे. जेव्हा तुम्ही मित्रांबरोबर किंवा ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करत असतात ना, तेव्हा प्रवास आतनं बाहेरचा असतो. ओके, तुम्ही तुमच्या आतला जो आनंद आहे तो बाहेर काढत दुसऱ्यांबरोबर शेअर करत एन्जॉय करत असतात. हसी मजाक करतात, पार्टी करता, मजा करता आणि मी एन्जॉय. ओके, तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा जॉयफुलनेसमध्ये असता, वेगळ्या आनंदामध्ये असतात. तो मी मित्रांबरोबर वन साइड केला. जेव्हा तुम्ही एकटा प्रवास करत असताना तेव्हा उलटा प्रवास होतो, रिव्हर्स होतो. तेव्हा बाहेरनं आतमध्ये प्रवास होतो. म्हणजे तुम्ही जे बघताय ते तुम्ही स्वतःबरोबर डिस्कस करताय, तुम्ही स्वतःबरोबर त्याला मनन करताय आणि ते एन्जॉय करताय. म्हणजे जसं एखादा पदार्थ तुम्ही असं छानपैकी चघळत त्याच्यात त्याचा फील घेत हे करताय, तो सोलो जर्नीमध्ये असतो. ऍक्च्युली दुसऱ्यांबरोबर राहणं सोपं असतं, पण स्वतःबरोबर राहणं हे खूप डिफिकल्ट असतं. तर आणि जर तुम्ही स्वतःची कंपनी एन्जॉय करू शकलात, तर मग याच्यासारखा योग नाही कुठला. कारण जर तुम्ही सगळ्यात एन्जॉय करू शकला म्हणजे यू आर विथ गुड पर्सन आणि जर एन्जॉय नाही करू शकलात तर अशी बोरिंग कंपनी दुसरी कुठे नाही. मग लोकांवर काय अत्याचार वगैरे तुम्ही करू शकाल. तर हे व्यवस्थित बोललात. तर हे दोन्हींचे फ्लेवर वेगळे आहेत. पण आणि आम्ही आता एक्सपेडिशन करताना दोन्ही करतो. म्हणजे एकट्यानेही करावी, जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप होते. म्हणजे आता मी आतापर्यंत लिहित नव्हतो, पण आता लिहायला लागल्यापासनं जे विषय सुचतात किंवा जेव्हा मी एकटा वॉक करतो, एकटा सायकलिंग करतो किंवा एकटा ट्रेकिंगला जातो, त्यावेळेस हे छोटे-छोटे कन्सेप्ट म्हणजे नेचरमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आतमध्ये प्रोसेस होणं आणि त्याचा एक फर्म एक थॉट प्रोसेस बनून ती बाहेर येणं, आपला स्वतःचा विचार बनणं, स्वतःच्या भट्टीमध्ये ते कुक होणं. तर ह्याला सोलोच जर्नी पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला मजा करायची आहे, जेव्हा तुम्हाला हलकं व्हायचं आहे, जेव्हा तुम्हाला आतून बाहेरचा प्रवास करायचा आहे, तेव्हा मित्राबरोबर करायचं. तर दिस इज जस्ट लाइक तुम्हाला पंकज उधास ऐकावासा वाटला तो ऐका किंवा तुम्हाला श्रेया घोषाल ऐकावीशी वाटली तर तिला ऐका. तर इट डिपेंड्स ऑन तुमचा मूड कसा आहे. बरोबर. सर एक आय डू प्रश्न बोथ. मला दिसतो आहे स्क्रीनवर एक 10 वर्षाच्या मुलाने विचारलेला आहे. सोहम नलवडे. तो विचारतोय की प्रवासात तुम्ही आजारी पडला का? त्यामुळे अडथळा आला का? मला उत्तर माहितीये पण मला इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांना ते सांगावे. ओके. तर आजारी पडला का म्हणजे त्याला विचारायचं की मी ऍक्च्युअली जेव्हा जर्नी करत होतो काही कारण आय थिंक सोहम हा रीडर मध्ये आहे आपल्याला त्याने पुस्तक वाचलेलं आहे गेस. तर अच्छा, हा ओके. सगळ्यात यंगेस्ट रीडर आहे आय थिंक. अरे वाह! तर सोहम. प्रवासात आजारी असा मी नाही पडलो कुठं. फक्त मला जो रस्त्यामध्ये जो भुंगा याच्यामध्ये हां. काझीरंगाच्या जंगलामध्ये जो डोळ्याला मार लागला होता. तर त्याच्यामुळे पूर्ण डोळ्यात रक्त उतरलं होतं. इट वॉज ऑल लाइक तो व्हॅम्पायर सारखा ब्लड रेड झाला होता पूर्ण. तो ठणकत होता. त्याच्यामुळे माझा पुढच्या दिवसाचा स्पीड कमी झाला असं मी निश्चित सांगेन. कारण थोडं हे चालवलं तर हेल्मेटच्या काचेतनं हवा येऊन तो थोडंसं जळत होता, त्या ठिकाणी त्रास होत होता. तर त्याच्यामुळे स्पीड कमी झाला. तर तो एक अडथळा मला जाणवला याच्यात. मग तो ठीक आहे प्रवासात असं छोटं-मोठं हे येत असतं. पण ताप आला, थंडी आली किंवा सर्दी झाली
असं नाही काही झालं प्रवासामध्ये. आणि जेव्हा तुम्ही मेंटली आनंदात असता ना सगळं, त्यावेळेस तुम्ही नाही आजारी पडत. आजारी जेव्हा तुम्ही दुःखी, टेन्शन, स्ट्रेसमध्ये असतात तेव्हाच पडतात. आणि नंतर जे मोठं आजारपण ॲट द एंड ऑफ द बुक आलं ते आजारपण नाही म्हणता येणार. इट इज जस्ट नाही. त्याच्यामुळे हां. प्रवासच थांबला. ते सोडलं तर बाकी दुसरं आजारपण नाही काय. ओके. म्हणजे पोट वगैरे खराब होणे हा प्रकारची हे नाही. एवढे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर. नाही, नाही, नाही. डोकं डोकं आणि पोट एक दुसऱ्याला गुड. कनेक्ट असतं. डोकं चांगलं असलं की पोटही चांगलं राहतं. सर खरंच खूप छान. आणि आता मेन प्रश्नाकडे जे रीडर्स जे जॉईन झाले त्यांना माहितीये की एक 24वा जेव्हा चॅप्टर्स मी सुरू केला म्हणजे माझ्यासाठी तो नियतीचा क्रूर त्या चॅप्टरचं नाव आहे. मला मनाला भिडला. अचानक नकळत असं काही पुढे येणार आहे हे वाटलंच नव्हतं. पण विश्वासच नाही बसला आणि मला द्यावीशी वाटते की तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. आय एम शुअर की ते खूप कठीण वेळ होती ती. पण आता म्हणजे हे इतक्या वर्षानंतर कधी कळत नकळत सबकॉन्शियस माइंड मध्ये ते दिवस आठवतात का? आणि मग तेव्हा ते काय फिलिंग असतं? ओके. असं विचारायचं होतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट एक्झॅक्टली झाला ना, तो क्षण ती मेमरी पुसली गेली आहे. तो क्षण आठवतच नाही मला. म्हणजे मला फक्त एवढंच आठवतं, की मी एक डोक्यात विचार आला होता, की आता आपण डोकं सरलंय, तर नाश्ता करूया कुठेतरी आणि परत निघू असं. पण दुसरा विचार आला, की आपल्याला पुण्याला एवढी लोकांची वाट प्रोग्रामची बघतात. तयारी चालली आहे, वाट बघतायत, तर आपण थोडं पुढे जाऊ तासभर, अंतर कव्हर करू आणि मग थांबू. तर यावेळी मी फक्त ताठ बसलो एवढंच मला आठवतंय आणि मी डायरेक्टली कोणीतरी मोबाईल हिसकवतो एवढंच मला आठवतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर डॉक्टरांनी सांगितलं की जनरली अशा इम्पॅक्टमध्ये मेमरी चा तो पार्ट जनरली पुसला जातो किंवा तो लक्षात राहत नाही. राहिली गोष्ट की नंतरचा जो आहे जेव्हा रिअलाईज झालं आणि हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली होती की मला जाणवलं होतं की दिस इज समथिंग सिरियस. आणि एकच गोष्ट मी तेव्हा हे केली की कुठलीच निगेटिव्ह गोष्ट डोक्यात नाही घ्यायची. जे होईल ते होईल. निगेटिव्ह विचार नाही करायचा. फक्त 3 गोष्टी मी करायचं ठरवलं होतं. मॅक्सिमम हवा आतमध्ये घ्यायची. प्राणवायू जास्तीत जास्त बॉडीमध्ये गेला पाहिजे जेणेकरून माझ्या बॉडीला हील व्हायला एनर्जी मिळेल. जास्तीत जास्त पाणी प्यायचं. म्हणजे जे काही अँटिबायोटिक्स आणि केमिकल जात आहेत ते बॉडीतनं फ्लश आउट होतील आणि त्याचा सेकंडरी इफेक्ट किंवा त्याचा साइड इफेक्ट होणार नाही. कारण साइड इफेक्टनेच जास्त त्रास होतो ॲक्चुअली याच्यापेक्षा. आणि थर्ड म्हणजे जास्तीत जास्त खायचं जेणेकरून की वेट शक्ती. गेन होऊ शकेल. जे वेट माझं डिक्लाइन होत होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर ह्या 3 गोष्टी मी कसोशीने पाळल्या आणि विचारच केला नाही. म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये पण आम्ही किशोरची गाणी ऐक, जोक मार, कोणाचे डॉक्टरांवर नर्सेसचा टांग खेच असं ना. तर वी डिसाइडेड की याच्यात आजही मला निगेटिव्ह काहीच आठवत नाही. आजही मला एक तर ॲक्सिडेंट आठवत नाही ती एक गोष्ट. पण इव्हन हीलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा जे काही त्रास होता किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या अजिबात आठवत नाही काही किंवा डोळ्यासमोरही येत नाही. ॲक्सिडेंट हा प्रकारच लिटरली रेफरन्स येतो बऱ्याचदा. आता जसं एडी आणि बीसी असं आपण मोजतो ना की ख्रिस्तचं कधी जन्माला आला आणि हां, हां, तिथनं हां, हां, हां. मोजमाप सुरू होतं. माझ्या बाबतीमध्ये ॲक्सिडेंटच्या अगोदर आणि ॲक्सिडेंटच्या नंतर असा तो एक लँडमार्क तयार झालाय म्हणता येईल. आणि तिथनं मेजरमेंट सुरू होतात की ॲक्सिडेंटच्या अगोदर असं होतं, नंतर तसं होतं वगैरे, वगैरे. पण निगेटिव्ह फिलिंग अजिबात नाहीत. आणि तो मोमेंट आठवला की आजही मला म्हणजे इव्हन मी जर डिमोटिवेट व्हायला लागलो की मी तो इव्हेंट आठवतो की अरे मी क्षण. कसा होतो आणि मी काय. तर आय यूज दॅट मोमेंट फॉर बाउन्सिंग बॅक. मी कायम म्हणायचो की बाबा आय एम लाईक अ क्रिकेट बॉल. जो रबरचा बॉल असतो टेनिसचा. जेवढा जोरात खाली आदळाल त्याच्या 10 पट मी उंच उसळी घेईन. आणि आय स्टिल यूज की मला नेचरने याच्यासाठीच आदळलं कारण मी उंच उसळी घ्यावी. कारण त्याच्यानंतर जी माझी ग्रोथ झाली पर्सनली, सायकॉलॉजिकली, सोशली, इंटेलेक्च्युअली, इव्हन इकॉनॉमिकली हे याचं क्रेडिट सगळं ॲक्सिडेंटला जातं. अच्छा. अ, आणि आता एक म्हणजे तुमचे पुस्तकं बऱ्याच लोकांनी वाचली आहेत आणि पुढे पण वाचणार आहे. पण आजकाल काय झालंय ना, की खूप लोकं दगदगीमुळे
रीडिंग कडे थोडं दुर्लक्ष होतं. जे अविड रीडर्स आहेत तर ते प्रिफर की ऑडिओ बुक्स असायला हवे. म्हणजे आम्ही स्वतः पण म्हणजे मी स्वतः पण बरेचदा घरची कामं करत असताना ऑडिबल ऐकते किंवा स्टोरी टेल हे जे ऍप्स आहे आम्ही ते ऐकतो. तर तुमचे हे बुक तुम्ही ऑडिबल व्हर्शन बद्दल सांगा आम्हाला की आहे का अवेलेबल आणि कुठून आम्ही करू ओके शकतो ओके ऐकू ओके. शकतो ते. ऍक्च्युली हे पुस्तक म्हणजे इतक्या लोकांनी वाचलं. आता ज्याला वाचायचा ज्याला कारण काय काही लोक फोटोग्राफिक मेमरीवर जास्त भर देतात, काही लोक कानांवर जास्त भर देतात ओके ऐकायला. तर प्रत्येकाचा हे वेगळं पिंड वेगळा असतो. तर वाचणारी लोक खूप होती आणि त्यांच्या मला वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत होत्या, काय काय होतं. मध्ये एकदा असे काही लोक आहेत की जे वाचू शकत नाही किंवा हे करू शकत किंवा काही आंधळे लोक आहेत की विचार हा आला की मग ही लोक कसे हे करणार किंवा यांना कशा पद्धतीने आपण हे करू शकू, पोचवायचं जर असेल आपल्या याच्यामध्ये. त्याच्यातनं हे झाला विचार आला की आपण हे स्टोरी टेलवर किंवा कुठल्या तरी ऑडिबल फॉर्म मध्ये आणलं पाहिजे आणि त्याच्यावर काम सुरू केलं. सुदैवाने ओम भूतकर तोही त्याच्याकडे वेळ होता, जो याचा हिरो आहे मुळशी पॅटर्नचा. आणि ओमने वाचलंय पुस्तक. झंकार स्टुडिओ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं आम्ही पुस्तक केलं सत्यजित. खूप सुंदर पुस्तक बनवलं. आणि पुस्तक ऑनलाईन आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या आठवड्यातच मला एका माणसाचा फोन आला. तो माणूस म्हटला की सर मी आंधळा आहे, मला दिसत नाही, पण मी तुमचं पुस्तक वाचलं आणि म्हणून मी फोन केला. ही वॉज सो काय म्हणतात त्याला, इतके ते असे भारावलेले होते. ते म्हणे सर मला 15 वर्षापूर्वी दिसायचं तेव्हा माझ्याकडे बुलेट होती वगैरे वगैरे, तर माझी नजर जाऊन आता एवढी वर्ष झालीत, पण मला ते सगळं तुमच्या जर्नी मी असं वाटलं की मी स्वतः बुलेट चालवतो आणि मी तो जर्नी फिरून आलो तुमच्याबद्दल. त्याच्यानंतर कळलं की आपण काय मोठं काम केलंय या लोकांसाठी. मग त्याच्यानंतर बारामतीला एक आंधळ्या लोकांसाठी काम करणाऱ्या मॅडम आहेत, तर त्या दर चॅप्टर मधला काही भाग वाचून त्याचा ऑडिओ बुक त्याचा व्हॉट्सअपमध्ये टाकतात आणि त्या आंधळ्या लोकांना ते पुस्तक वाचलंय त्यांनी, तर त्या आंधळ्या लोकांना ते ऐकवतात आणि ते सांगतात की काय पुस्तकामध्ये हे झालंय वगैरे असं. तर याच्यातनं एक लक्षात आलं की म्हणजे जे वाचत नाही ते लोक तर आहेच, पण जी लोक पाहू शकत नाही त्या लोकांसाठी एक खूप मोठं एक ऍडिशन झालंय त्यांच्या लाईफमध्ये असं म्हणता येईल या सगळ्यामध्ये. तर स्टोरी टेलवर हे अवेलेबल आहे आणि 6 महिन्यामध्ये जवळपास 5000 तास ऐकलं गेलंय पुस्तक आणि अगदी 4.9 रेटिंग आहे. तर लोकांना खूप अप्रिशिएट केलंय. आणि अपार्ट खूपच फ्रॉम छान. दॅट मी अजून एक दोन गोष्टी तुम्हाला सांगू शकेल, म्हणजे स्टोरी टेलच्या व्यतिरिक्त की पुस्तकाने काय दिलं लाईफमध्ये रादर. की लिहिलं नव्हतं याच्या सगळ्या याच्यामध्ये, पण पुस्तक लिहिल्यानंतर म्हणजे असा असा एक माणूस आहे की जो लिटरली माझ्या खूप चांगल्या टर्म्स नव्हत्या त्यांच्याशी पॉझिटिव्ह याच्यामध्ये, पण त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्यांनी सरळ येऊन माझा पाय पडले, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे ओह! असतील 1-2 वर्षांनी. मी म्हटलं अरे काय झालं बाबा तुला? तो म्हणलं तुमचं पुस्तक वाचलं सर आणि मला असं वाटलं की मी थांबू नाही शकलो स्वतःला. मी विचार केला की मी सुपारी जरी दिली असती कोणाला तरी हा पाया पडला नसता माझा. तर ही पॉवर लिटरेचरमध्ये आहे, शब्दांची. ही पॉवर साहित्यामध्ये आहे. आणि असे खूप लोक आहेत, म्हणजे असे मोटिवेटेड आहेत की एक मॅडम आहे, त्यांनी काउन्सिलिंग घेतल्या होत्या रादर. पुस्तक वाचून त्यांनी पुढच्या काउन्सिलिंग नाकारल्या आणि म्हटलं की आय एम एबल टू वर्क मायसेल्फ, मी माझ्या स्वतःवर काम करू शकतोय. एक आजोबा बेड रिडन होते, त्यांनी फोन करून सांगितलं की 15व्या दिवशी मी माझ्या पायावर उभं राहून दाखवतो तुम्हाला, बघा तुमचं पुस्तक वाचून स्फूर्ती आली आहे. त्यांनी 16व्या दिवशी फोन केला आणि सांगितलं बघ काठी घेऊन का असेना बघ मी आता बाहेर पडलोय असं. तर असे इतक्या वाह! मोटिवेशनल स्टोरीज आल्या या सगळ्या याच्यामधनं ना. तर त्याच्यानंतर आता वाटायला लागलं की रिअली लिहिलं हे खूप चांगलं केलं. आणि वर्थ. माझ्यातला लेखक त्याच्यामुळे बाहेर आला आणि एकही शब्द लिहिला नव्हता पुस्तक लिहेपर्यंत, पण आजपर्यंत 5 लाख शब्द लिहून झालेत. आणि मग याच्यात न्यूजपेपर आहेत, मॅगझिन्स आहेत, वेगवेगळे ब्लॉग्स आहेत, फ्युचरमधले काही पुस्तकं आहेत. आता जे जर्नीज आम्ही सायकल केलेत किंवा इंटरनॅशनल सायकलिंग आणि काय काय केलं, एक्सपिडिशन्स केले, तर बरंच काही लिहायचं आता प्लॅनिंगमध्ये चालू आहे सगळ्या ह्याच्यात. खूप छान. आता त्याच्याशीच निगडीत एक प्रश्न मला विचारायचा आहे, की बरेच लोक इन्स्पायर्ड झाले, की असे एक्सपेडिशन करायला हवे
किंवा तुमच्या जवळ आले देखील असतील बरेच लोक की सर हे पुस्तक वाचून किंवा तुमची कहाणी ऐकून की सर आम्हाला सांगा काय करायचं. तर असा एखादा कुठला शिष्य आहे का ज्याच्याबद्दल तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की तो इन्स्पायर होऊन त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि अ, तुम्हाला त्याचा अभिमान आहे? ऍक्च्युली खूप आहेत म्हणजे लिटरली महिन्यात एक 5-10 लोक तरी येतात भेटायला किंवा फोन करतात की सर मी वाचलं, मी आता प्लॅन करतोय असा. बरेच करतात. त्याच्यातले मी एक दोघं तिघं पहिले तर म्हणजे आमची गो ग्रीन गो क्लीनची टीम. या टीम मध्ये बायकर तसे खूप म्हणजे एक त्याच्यातले दोघं तिघा लोकांनी फक्त लडाख केलं होतं. तेही आमच्या लडाख टीमला इन्स्पायर, लडाखच्या याला इन्स्पायर होऊन त्यांनी केलं होतं. पण विजय केळकर असतील किंवा प्रमोद आहे किंवा पूर्ण टीमच आमची म्हणजे गो ग्रीन गो क्लीनची ती त्या याच्यानेच इन्स्पायर होऊन त्यांनी हे केलं होतं की आम्ही तुझ्या बरोबर येतो आणि दे वॉन्टेड टू शेअर दोज मोमेंट्स टुगेदर. तर ती टीम आहे. त्याच्यानंतर शीतल म्हणून एक आहेत. तर शीतल IT मध्ये आहेत आणि त्यांनी कधी बायकिंग वगैरे काही केलं नव्हतं. पुस्तक अच्छा. वाचल्यावरती एवढे मोटिवेट झाले की त्यांनी सिंगापूरमध्ये वगैरे काम केलंय तिकडे. तर त्यांनी तशीच बाईक घेतली माझ्या बाईक सारखी तशाच रंगाची आणि सेम. त्यांनी लोकल राईड केल्या. मिसेसला पण इन्क्लूड केलं. वेळोवेळी मला भेटतात येऊन आणि आत्ताच ते महिन्याभरापूर्वीच लडाखला जाऊन आले मिसेस आणि ते दोघं जण आणि अरे वा. अगदी स्पेशली त्यांनी जायच्या अगोदर भेटून गेले की तुमच्यामुळेच सर मी इन्स्पायर झालो आणि आता मी ही लडाख हे करतोय माझ्या ह्याच्यातनं. तर असे आहेत भरपूर लोक पण दिस आर फ्यू पीपल की जे मोटिवेट झालेत सगळ्या याच्यातनं. नाही का म्हणजे खरंच खूप इन्स्पायर होण्यासारखं आहे आणि इस्पेशली त्या ऍक्सिडेंट नंतर तुम्ही उभे राहिलात आणि पुन्हा तो प्रवास तिथून त्या जागेपासून सुरू करणे याला जे ध्येय म्हणतात की अ, एक शब्द इच्छा तिथे मार्ग. वेन देर इज विल देर इज अ वे तसं तुमचं झालेलं आणि तुम्हाला लोक पण जुळत गेली. तर खरंच तुमच्यासारख्या साहसी आणि ध्येय वेड्या व्यक्तीशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला एकदम गदगद होते की तुमचे पुस्तक वाचल्यानंतर की इतकं छान व्यक्तिमत्व आणि आम्ही तुम्हाला भेटू शकलो. आपण पुण्यातच राहतो. नक्कीच पुढे भेट होईल. पण एकदा शेवटी सगळ्यांना तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं आहे तुमच्या एक्सपिरियन्सद्वारे की काय तुम्हाला सांगायचं आहे इथे आमच्या जॉईन झालेल्या लोकांना? ओके. नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी ॲक्सिडेंट नंतर एक गोष्ट शिकलो की जर आपले हातपाय चालू नसतील ना तर आपल्यातले फिअर हार्मोन बिल्ड होतात फिजिकल ॲक्टिव्हिटी थांबली तर आणि आपला भित्रा बागोबाई व्हायला सुरुवात होतो. तर हो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सूर्य उगवल्या घराच्या बाहेर पडून काही ना काही फिजिकल केलं पाहिजे. ॲडव्हेंचर हा आपल्या लाईफचा पार्ट आहे. आपण जेव्हा माकड होतो तेव्हाही रोज ॲडव्हेंचरच करायचो आणि माकडाचा माणूस झालो तरी आपल्याला ॲडव्हेंचर करणं भाग आहे. तो आपला पार्ट आहे. तर मी तुम्हाला म्हणेल जेव्हा वेळ मिळेल, जिथं वेळ मिळेल तुम्ही निसर्गात जा. कारण आपल्याला झाडं, पक्षी, प्राणी आणि आपल्याला एकाच माळेत बांधलंय नेचरने. ओके. आणि आपण एक दुसऱ्यांवरच अवलंबून आहोत. बऱ्याचशा इनडायरेक्ट गोष्टी आहेत. अजून सायन्सला पण शोध लागायचा आहे. म्हणजे आपण जो स्ट्रेसचा कचरा आपण जमा करत चाललोय आणि आपण त्या गाळात अजून रुतत चाललोय. तर आपण निसर्गात जात राहिलो ना ऑटोमॅटिकली आपल्याला मोकळं व्हायला वेळ मिळेल याच्यातनं. तर जेवढं ॲडव्हेंचर कराल, जेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटी कराल तेवढा फिअर हार्मोन कमी होतो आणि जेवढा फिअर हार्मोन कमी होतो तेवढं साहस वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो आणि तो फक्त साहसी कामं करण्यात नाही तर रुटीनमध्ये डे टू डे तुमच्या रोजच्या कामामध्ये सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो बारीक याच्यामध्ये. तर कॉन्फिडन्स वाढवायची एकच गोष्ट म्हणजे हातपाय हलले पाहिजेत, घाम आला पाहिजे, श्वास फुलला पाहिजे. तर दिस इज वन थिंग आणि याच्या पुढे मी म्हणेन की तुम्हाला जर कोणाला मोटिवेट करायचं असेल, कोणाला गिफ्ट करायचं असेल तर प्लीज ड्रीमर्स अँड डोअर्स गिफ्ट करा. म्हणजे नक्कीच. समोरच्याला आयुष्यभर काय म्हणतात ना, एक चांगली ज्ञानाची शिदोरी दिल्याच म्हणजे मागच्या दिवाळीमध्ये माझ्या मित्रांनी 50-50, 100-100 पुस्तकं घेऊन काय म्हणतात ना, मिठाईऐवजी पुस्तकं वाटली दिवाळीमध्ये खूपच आणि छान. ती लोकं अजूनही मला कनेक्ट होत आहेत, की सर त्या मिठाईमुळे आज मी तुम्हाला कनेक्ट झालो आणि माझ्या मुलाचं आयुष्य बदललं. मी निगेटिव्हिटीतनं बाहेर पडलो. तर आता मी इव्हन आपल्या क्लबच्या दृष्टीने बुकोलिक्सच्या दृष्टीने सांगू शकेल, की आपण आपली साखर आणि डायबेटिक हे वाढवण्यापेक्षा
आपले मानसिक एनर्जी देणारे गोष्टी जर आपण पुस्तकं जर आपण गिफ्ट करत गेलो किंवा ज्याच्याने विचाराला बळ मिळेल अशा पद्धतीचं जर काय म्हणतात ना लिटरेचरची मिठाई आपण वाटत गेलो तर डेफिनेटली ही कम्युनिटी पुढे जाईल. कारण पुस्तकं सध्या इंडेंजर्ड होत आहेत, लेखक पण इंडेंजर्ड होतील लवकरच, वाचक तर झालेच आहेत रादर. तर त्याच्यामुळे हे जर जगवायचं असेल, आपण सगळे एकाच बोटीमध्ये आहोत, तर आपण एक दुसऱ्याला आधार देऊन वाचू शकतो आणि हे चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. थँक्यू सर. आम्हा बुकॉलिकद्वारे आम्हा सर्वांना जॉईन केल्याबद्दल. आणि मी हे आवर्जून सगळ्या लोकांना सांगेल की हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे. ते तुम्ही सर्वांनी अमेझॉनवर हे अवेलेबल आहे. हे प्रत्येकाने वाचायलाच हवे आवर्जून. ओके. आणि आता त्याचा स्टोरी टेल पण अनुवाद आहे ऑडिओद्वारे. जर तुम्हाला वेळ नसेल तर कृपया तुम्ही स्टोरी टेल वरून हे वाचू शकता. आणि खरंच हे असं व्यक्तिमत्व आहे की आपण यांच्यापासून प्रेरणा घेऊन जातो. ते म्हणतात की कुछ करके गुजरना है. असं मी म्हणेल. सरांनी असं ठरवलं आणि खरंच ते करून दाखवलं. हॅट्स ऑफ टू यू. आणि आमची जी जॉईन झालेली बुकॉलिक्सची टीम आहे त्या सर्वांतरे थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला जॉईन झाला, तुमची कहाणी सांगितली आणि तुमच्या पुस्तकाद्वारे जे आम्ही प्रेरणा सगळ्यांना मिळणार आहे पुढे जाऊन रोज, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू.